दिंडी मालक एकनाथ येवले, दिंडी प्रमुख ब्रह्मानंद महाराज सौभागी, दिंडी व्यवस्थापक महादेव महाराज शिंदे, दिंडी संपर्क प्रमुख मदन बापू देशमुख आणि दिंडी व्यवस्थापक आमचे अनंत महाराज चेके, त्याचप्रमाणे दिंडीला सहकार्य सरदार शेषराव महाराज चेके। पैठण 11व्या दिवशी पोहोचणार। आज गदरखेड चहा पाणी, सवडद येथे चहा पाणी, गुंजमध्ये फराळ चहा पाणी, सावंगीमाळी येथे चहा पाणी, तिथून संध्याकाळी वीर सांगीला मुक्काम। उद्याची दुपार उगलमुगले सर शेंदूरजन यांच्याकडे दुपारचं जेवण द्वादशीचे। आणि गुरुवारचा दिवस हनुमान जयंती म्हणजे हनुमान संस्थान सांगवीर या ठिकाणाहून दिंडी सकाळी निघेल। त्याच्यानंतर दुपारचा मुक्काम उगले सर यांच्याकडे भानुदास महाराज राजगुरू यांच्याकडून चहा नाश्ता होईल आणि संपूर्ण मंडळी पांगरा टाले परिवार यांच्याकडे मलकापूर पांगरा या ठिकाणी विश्रांती होईल। त्यानंतर शुक्रवार शिवाजी देशमुख मलकापूर पांगरा या ठिकाणून सकाळी दिंडी प्रस्थान होईल। त्यानंतर संत भगवान बाबा गड दुसरबीड शिक्षक कॉलनी त्या ठिकाणी विश्रांती आणि दुपारचं जेवण। माळाचा गणपती जवळ तिथं रस असतो आणि दत्त आश्रम नावा रोडवर तिथं मुक्काम असतो। दुसऱ्या दिवशी दत्त आश्रमातून दिंडी नाश्ता करून आंबड चौकीमध्ये सत्कार मामा सुयश लॉन्स जवळ त्यांचे तिथं जेवण, तिथून इंदेवाडी चहा पाणी, काजळ्याला चहा पाणी आणि रामेश्वर गवारे गुटेगा इथं चहा पाणी। 30 तारखेला पंचमीला फाल्गुन षष्टीच्या आदल्या दिवशी दिंडी पैठणला पोहोचेल। अशी पायी दिंडीचा सोहळा आज या विवेकानंद आश्रमातून मार्गस्थ होत आहे। परमपूज्य शिवदास महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आज हे सगळे वारकरी पैठण येथे नाथ महाराजांच्या दर्शनासाठी प्रस्थान करीत आहेत। त्यांच्या वारीला, त्यांच्या या भक्ती मार्गाला विवेकानंद आश्रमाच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांची वारी ही व्यवस्थित सुखरूप पार पाडावी आणि प्रत्येकाला नाथबाबांच्या दर्शनापर्यंत आणि गोदावरीचं स्नान घडावं अशा शुभेच्छा देतो।